महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबईद्वारे एका कार्यालयीन आदेशाच्या माध्यमामधून सार्वजनिक सेवेच्या हितार्थ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधील कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियम वार्षिक बदलीच्या माध्यमातून एका पत्राच्या माध्यमातून करण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणी उपअभियंता यांची बदली होऊन 5 महिने उलटल्यानंतरही ते अद्याप पावेतो कार्यमुक्त झाले नसून त्यांच्या या कार्यप्रणालीमुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशाला ठेंगा दाखविल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. संविधानाने नेमून दिलेल्या नियमनांवर चालतो असा हा भारत देश आहे. संविधानामध्ये नमूद शासन प्रशासनाच्या अधिकाराने शासन प्रशासन चालविण्यात येते. शासन प्रशासनाकडून नागरिकांच्या सेवेकरिता वेळोवेळी निरनिराळ्या प्रकारचे शासन निर्णय तसेच आदेश पारित केलेले जातात. या आदेशाचे पालन करणे शासन प्रशासनामध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी तसेच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना अनिवार्य करण्यात आले आहे. असे असतानाही बरेचदा काही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याची अनेक प्रकरणे अधूनमधून समोर आलेली आहेत. असेच एक गंभीर प्रकरण धारणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग येथे बघावयास मिळत आहे. धारणी येथील उपअभियंता दीपेंद्र कोराटे हे गेल्या 2 दशकांपासून धारणी येथेच कार्यरत असून त्यांची गेल्या 30 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई यांच्याकडून आदेश पारित करून वार्षिक बदलीमध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अमरावती जिल्हा परिषद येथे बदली करण्यात आली आहे. गेल्या 2 दशकांपासून धारणी येथेच कार्यरत असलेले उपअभियंता दीपेंद्र कोराटे यांना अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांनी धारणी येथून अमरावती येथे रुजू करून घेतले नाही. ज्यानंतर एका अधिकाऱ्याचे एकाच ठिकाणी गेले 2 दशकाचे कार्यकाळ कसा शक्य आहे अशी चर्चा रंगलेली आहे. जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र धारणी येथील उपअभियंता दीपेंद्र कोराटे यांची धारणी येथून बदली केव्हा करणार याकडे बहुतांश नागरिकांचे लक्ष लागले आहे. या विषयाला अनुसरून विदर्भ न्यूजने जिल्हा परिषद अमरावती मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की धारणी येथील उपअभियंता दीपेंद्र कोराटे यांना जिल्हा परिषद अमरावती ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये रुजू करण्यात आलेले असून जिल्हा परिषद अमरावतीमध्ये उपअभियंत्यांची कमतरता असल्यामुळे त्यांच्याकडे धारणी येथील अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.